नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे घटस्थापना ते अश्विन शुक्ल दशमी म्हणजे विजयादशमी, ज्याला आपण दसरा म्हणतो, या कालावधीमध्ये प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्ती आपल्या घरी आपल्या कुलदेवीचा कुळाचार म्हणून 9 दिवस नवरात्र आपण साजरे करत असतो. यालाच आपण शारदीय नवरात्र असं म्हणतो. तर या कालावधीमध्ये देवीच्या नावाने मातीचा घट बसवतो आपण. त्याचबरोबर घटाच्या खाली आपण माती टाकून त्यावर आपण धान्यसुद्धा पेरलं जातं. तसेच देवीचा मंगल कलश आपण स्थापन करत असतो. त्याचबरोबर आपण देवीची विधिवत स्थापना करतो आणि देवीच्या समोर आपण अखंड दिवा लावला जातो. तर हा दिवा 9 दिवस आपल्या घरामध्ये आपल्याला तेवत ठेवायचा असतो, म्हणजे तो आपल्याला विझू द्यायचा नसतो. जितकं महत्त्व घटाला दिलं जातं तितकंच महत्त्व या दिव्यालाही दिलेलं आहे. त्यामुळे या नवरात्रामध्ये आपल्याला अखंड दिवा कसा लावावा, त्यासाठी दिवा कुठला असावा, त्यासाठी दिव्यासाठी आपण वात कशाची करायची आहे, ती किती पदरी करायची आहे, दिव्यामध्ये आपण तेल टाकावं का तूप टाकावं, दिव्याची दिशा कोणती असावी, दिवा नक्की किती वाजता आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, दिव्याची काजळी कशी काढावी, त्याचबरोबर दिवा विझला तर आपण काय करावं, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोजच्या देवपूजेतील दिवा असो किंवा नवरात्रातील अखंड दिवा असो, कोणताही दिवा असो, याला आपण डायरेक्ट जमिनीवर आपल्याला कधीही दिवा लावायचा नसतो. आपल्याला त्याच्या खाली आसन द्यायचं असतं. आणि आसन देत असताना ते आपण म्हणजे कुठलं द्यायचं, तर आपण तांदळाचं देऊ शकतो, फुलाचं किंवा छोटा पाट तरी, पण आपल्याला आसन द्यायचं असतं. हा देवपूजेतील एक महत्त्वाचा नियम मानला जातो. म्हणून आपल्याला आसन द्यायचं असतं. आणि कुठलीही पूजा करत असताना अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला पूजा सुरू करायची. तर बघा, आता या नवरात्रीमध्ये आपल्याला नवरात्रातील अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर या अखंड दिव्याखाली जेव्हा आपण नवरात्रीचा दिवा लावतो तर तेव्हा आपल्याला या दिव्याखाली अष्टदल कमलाचे आपल्याला आसन द्यायचे असते. आता यामध्ये आपण धान्याचे म्हणजे तुम्ही तांदळाच्या राशीचे अष्टदल कमल काढू शकता, रांगोळीचे काढू शकता किंवा कुंकवाने तुम्ही अष्टदल कमल काढायचे आहे. आणि याच्यावर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा करून त्यावरच अखंड दिवा लावायचा आहे. आता दिवा कुठला असावा, तर बघा, दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा वापरू शकता. फक्त तो दिवा थोडा मोठा असावा, कारण हा दिवा आपल्याला 9 दिवस आपल्याला अखंड तेवत ठेवायचा आहे, म्हणून मोठा घ्यायचा आहे. आणि बघा, शक्यतो या नवरात्रामध्ये दगडाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला मिळालाच तर तुम्ही दगडाचा दिवा तुम्ही इथे वापरू शकता. हे खूप शुभ मानलं जातं. पण बघा, नाही मिळाला तर जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता या दिव्यामध्ये आपण वात कोणती असावी, तर यामध्ये आपल्याला कापसाच्याच वातीचा आपल्याला वापर करायचा आहे. बघा, बरेच जण कलाव्याच्या वापरतात किंवा जे रंगीत दोरा असतो त्याचे पण वात केली जाते, पण शक्यतो नवरात्रीमध्ये कापसाच्याच दिव्याची वात वापरली जाते. आता ही वात करत असताना ही वात आपल्याला 1.25 हात घ्यायची आहे. जेव्हा आपण वात करतो तर ती 1.25 हात घ्यायची आहे. आणि ह्याच वातीला तुम्ही डबल करून वापरू शकता किंवा आणखीन एक 1.25 हात वात करून तुम्ही घेऊ शकता. पण एकाच वातीचा आपल्याला दिवा न लावता 2 वाती एकत्र करून आपल्याला दिवा लावायचा आहे. आधी बघा, हा दिवा आपल्याला 9 दिवस आपल्याला तेवत ठेवायचा आहे, म्हणून आपल्याला वात कमी पडू नये म्हणून 1.25 हात वात घेतली जाते. आता यामध्ये आपण तेल टाकावे का तूप, तर या दिव्यामध्ये शक्यतो तेलाचाच वापर केला जातो, पण तुम्ही तुपाचाही करू शकता. पण बघा, एकच गोष्ट आहे, तूप आणि तेल एकत्र करायचे नसते. एक तर तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावू शकता, पण दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करून लावू नका. किंवा त्याचबरोबर एक नियम म्हणजे तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा कधीही लावायचा नसतो. हा एक देवपूजेतलाच नियम आहे. त्याचबरोबर बघा, यामध्ये आपल्याला शक्य झाल्यास तिळाच्याच तेलाचा वापर करायचा आहे. ते खूप चांगलं मानलं जातं. त्याचबरोबर बघा, कोणताही दिवा घ्या, पण अगोदर त्यावर आपल्याला सर्व बाजूंनी आपल्याला हळद कुंकवाने अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. म्हणजे हळदीची एक, कुंकवाची एक, अशा अष्ट बाजूंनी आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत.
आणि त्याच्यानंतरच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिव्याच्या खाली आपल्याला अष्टदल कमल तर आपण काढलेलंच आहे, पण जर इच्छा असेल तर तुम्ही हे फुलांनी सुद्धा तुम्ही सजवू शकता. जितकं आपण सजवू तितकं ते छान वाटतं आणि देवीलाही आणि आपल्यालाही पाहायला ते प्रसन्न वाटतं. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही असं सजवू शकता. पण बघा, जरी फुलांनी सजवलं नाही तरी हा नियम लक्षात ठेवायचा आहे, या दिव्याच्या खाली आपल्याला अष्टदल कमल नक्की काढायचा आहे. आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित कधी करायचा, तर बघा, ज्या वेळेस आपण घटस्थापना करू, म्हणजे 15 तारखेला आपल्याला घटस्थापना करायची आहे, तर त्याचा शुभ मुहूर्त आहे 11:44 ते 12:30. याच काळामध्ये आपण घटस्थापना केली की लगेच आपल्याला अखंड दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्याची वात आपल्याला कुठे करायची, तर या दिव्याची वात तुम्ही ज्या ठिकाणी आपण घट मांडलेला आहे त्या दिव्याकडेच आपल्याला ज्योत करायची आहे. आणि बघा, जर तुम्ही असा अखंड म्हणजे नंदादीप जर लावत असाल तर त्याची वात तर वरच राहते. त्यामुळे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, दक्षिण दिशेकडे वात न करता तुम्ही कुठल्याही दिशेला करू शकता. आता त्याच्यानंतर बघा, जर दिव्यामध्ये जर काजळी आली तर ही काजळी तुम्ही हे जे अशा प्रकारे नाचकन भेटतं, तुमच्याकडे याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे नाचकन म्हणतात. तर याचा असा जो चिमटा असतो याने तुम्ही काजळी काढून अलगद काजळी काढून घेऊ शकता किंवा सुईने सुद्धा तुम्ही काजळी काढून घेऊ शकता. आणि बघा, या दिव्यामध्ये जर फूल तयार झालं किंवा वेगवेगळी आकृती तयार होतात तर अशा वेळेस असं म्हटलं जातं की तुमची पूजा ही देवापर्यंत पोहोचलेली आहे. आणि हे याचा एक संकेत असतो, असं शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे की जर दिव्यामध्ये फूल तयार झालं तर तुमची पूजा, तुमची सेवा, उपासना ही देवापर्यंत पोहोचलेली आहे. अशा वेळेस तुम्ही ते फूल काढून घ्यायचं आहे, असं चिमट्याने काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू लावून ते आपल्या कपाळी लावा किंवा तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या कानामागे याचा टिळा देऊ शकता. यामुळे त्यांना दृष्टसुद्धा लागत नाही. त्याच्यानंतर बघा, आता जर कधी कदाचित आपला दिवा विझलाच तर काय करायचं, तर बघा, दिवा विझला तर मनामध्ये काहीही शंका आणू नका की काही अशुभ घडेल का, असं काहीही मनामध्ये आणायचं नाही. कधी कधी बघा हवा लागते किंवा जास्त जर काजळी झाली तेव्हा सुद्धा दिवा विझला जातो. तर अशा वेळेस आपण फक्त काळजी घ्यायची की काजळी वेळेवर काढायची आणि त्या रूममध्ये ज्यामध्ये आपण दिवा लावलेला आहे तिथे हवा वगैरे शक्यतो येणार नाही याची काळजी घ्यायची. पण कदाचित जर चुकून मुकून जर आपल्याकडून दिवा विझलाच तर अशा वेळेस आपण आपली क्षमा प्रार्थना, देवीला क्षमा प्रार्थना करायची आणि आपण 99 मंत्राचा 108 वेळा मंत्र म्हणायचा किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा तुमची क्षमा प्रार्थना आपली होऊन जात असते. पण मनात कुठल्याही प्रकारची शंका किंवा अशुभ अशी काहीही आणायची नाही. आता बघा, जर अखंड दिव्याची काजळी काढताना ज्या वेळेस आपण काजळी काढतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे. ज्या वेळेस काजळी काढायची त्यावेळेस एक छोटासा दुसरा दिवा घ्यायचा आणि त्या दिव्यानेच तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा. पण म्हणजे कसं होतं ना की जर कधी आपल्याकडून दिवा काजळी काढताना विझलाच तर हा जो आपण दिवा लावून ठेवलेला आहे तर या दिव्याने आपण तो दिवा लावू शकतो, म्हणजे आपला अखंड दीप विझणार नाही, विझत नसतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा काजळी काढू तेव्हा त्याच दिव्याने दुसरा दिवा लावून ठेवायचा आहे. आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे जोपर्यंत आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला आहे तोपर्यंत आपल्या घराला कुलूप लावायचे नसते. पण बघा, आपल्यापैकी बरेच जण जॉब करतात, त्यांना बाहेर जावंच लागतं. पण अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तुम्ही म्हणजे दिवसभर तुम्ही जरी बाहेर राहिलात तरी सायंकाळच्या वेळेला आपल्याला आपल्या घरी वापस यायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की 24 तासाच्या वर 12 तासाच्या वर आपलं घरामध्ये कुलूप लावलेलं आपल्या घराला नकोय. आपल्या घरामध्ये नेहमी कुणी ना कुणीतरी असायला हवं. जरी तुम्ही संध्याकाळी गेलात, काही कारणास्तव बाहेर गेलात तर थोड्या वेळानं किंवा सायंकाळच्या वेळेला तुम्हाला घरी यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जोपर्यंत अखंड दीप लावलेला आहे तोपर्यंत आपण बाहेर गावी जायचं नाही आपल्या घराला कुलूप लावून. बघा, या दिव्या मार्फत आपली सेवा, आपली उपासना ही देवापर्यंत पोहोचत असते, म्हणून हा दिवा विझणार नाही, आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. तर ही होती अखंड दिव्याविषयी थोडीशी माहिती, काही नियम होते जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.